तर नमस्कार, जय शिवराय भावांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण सुरुवात केली कामाला लवकरच, पण काय बुकिंग पडल्या नाही. 7 जानेवारी संध्याकाळी आपण तसं आलो आहे 7 वाजताच आलो मार्केटला. गॅस वगैरे भरला यशवंतनगरला, तिथं परत DYला थांबलो बराच वेळ, पण काय बुकिंग पडानच तिथून. नंतर एक यशवंतनगरमधून पडली बरं का आपल्याला एक 7:30 वाजता याची रावेतची बुकिंग पडली होती. रावेतची म्हणजे रावेत निगडीचा जो ब्रिज आहे ना नवीन झालेला, तिथली बुकिंग होती आपल्याला. रेट काय प्रायोरिटीमध्ये आणली होती 9.5-10 किलोमीटरला 216 रुपये. त्यानंतर आता तिथूनच आलो, इथून एक ताथवडे रोडला छोटीशी रॅपिडोला मारली. आणि आता जवळपास रात्रीचे वाजलेत 12:05 आणि 7 किलोमीटरला 150 रुपये फक्त आत्ताशी भेटल्यात त्याचे, आणि ते 216. धंदा पूर्ण डाऊन आहे, स्लॅक चालू आहे. बराच दिवस झाले कोणाचाच धंदा होत नाही, डेवाल्यांचा पण होत नाही, नाईटवाल्यांचा पण होत नाही. तर आता झालं आहे असं, आपल्याला एक रिझर्वेशन बुकिंग भेटलेली आहे, पण ती बुकिंग लई लांबून आहे, जाधववाडी चिखलीमधून आहे. रेट चांगला आहे, प्रीमियरची आहे रिझर्वेशन, 20 किलोमीटरलाच 631 रुपये. उचलून ठेवली, बघू जर भेटली एखादी त्या साईडची तर ठीक आहे, चांगलंच आहे काम. नाहीतर मग ट्राय करू MT जायचं, कारण 23 किलोमीटर आणि हे 13 म्हणजे 33 किलोमीटर, तरी 18-19 रुपये किलोमीटरने रेट भेटतोय. कारण MT बसून राहण्यापेक्षा मजा नाही, मग त्यापेक्षा गेलेलं बरं, कारण असं 18-19 रुपये रेट भेटतोयचे. तर बघू, ट्राय करू काय होतं आहे कसं. कारण काल पण लोकलला केलं, कालसुद्धा म्हणावा असा धंदा नाही. काल झाले जवळपास 1100 रुपये फक्त. काल पण एवढी मजा नाही आली. काल ब्लॉग बनवलाच नाही, मूडच नव्हता अजिबात. आज म्हटलं ठीक आहे, चला करू, थोडी माहिती देऊ. आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे मी आज पण नव्हतं बनवणार, मला आता खरं ते ब्लॉग बनवायचं कारण म्हटलं तरी मला हसू येते. अक्षरशः काय बोलावं मला काही सुचत नाही. साला इंस्टाग्रामला मी पेज याच्यासाठी काढलंय की बुवा ठीक आहे, कुठंतरी आपली काहीतरी त्याच्यावर मार्केटिंग होईन व्यवस्थित, आपला धंदा आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा, तर बुवा एखादे 2 आपल्याला बुकिंग त्याच्यामार्फत भेटतील. त्या हेतूने आपण इंस्टाग्राम चालू केलं. बुकिंग वगैरे भेटत आहेत आपल्याला आधीमध्ये त्याच्यातून, असं नाही की. पण सगळ्यात जास्त एक लय बेकार प्रॉब्लेम व्हायला लागलाय. साला हे गे लोकांचं काय घ्यावं राव, काय सांगावं त्यांचं. दर 3 ते 4 दिवसातून आता काय होते, व्हॉट्सअपला मेसेज येतात. आता आपण ते काय झाले, एखादा मीम वगैरे बनवते, गाडीचा फोटो वगैरे टाकलेला आहे, त्याच्यावर गाडीचा नंबर आहे, साला ते नंबर घेतात आणि व्हॉट्सअपला मेसेज करतात. आता हे आत्ता ताजी घटना झाली बरं का. मग व्हॉट्सअपला येतात बरं का, पण हा सीन झाला आहे हा रावेतमध्ये झाला आहे. मी रावेतला थांबलो होतो, जी पहिली बुकिंग सोडली का त्या ब्रिजपाशी, तिथंच पुढं थांबलो होतो. एका व्यक्तीने माझ्या गाडीवरून नंबर घेतला, मला व्हॉट्सअपला मेसेज केला आहे. हे स्क्रीनशॉट बघा. तू लय हॉट आहे, मी आत्ता बघितलं तुला तिथं, असं तसं, रूमवर येशील का, तोंडात घेशील का, तोंडात देशील का. अरे यार काय राव म्हटलं, इथं पोरी फॉलोअर्समध्ये वाढल्यात, त्या पोरींचा हाय मेसेज येत नाही साधा, स्टोरीला लाईक आहे ना, फोटोला लाईक आहे ना, आणि हे साले असे चुतमारीची हेच असे मोकार मेसेज करायला लागलेत. अरे काय नको नको आणले राव यांनी. आता जवळपास मला ह्या आठवड्यात आहे ना, जवळपास हा 4था ते 5वा माणूस आहे बाबा. काय चाललंय राव, मलाच काय कळणार राव. मग एवढी वाईट परिस्थिती आली राव, अशा लोकांनी आम्हाला मेसेज करावा, काय करावं राव. हसू येत नाही, हसू येते. आता तुम्ही म्हणशाल हा खोटं बोलतोय, खोटं नाही. बघा हे स्क्रीनशॉट बघा, प्रूफ सहित स्क्रीनशॉट बघा. आता हा स्क्रीनशॉट एवढा एकच टाकतो मी, बरेच असे बरेच चॅट आलेले आहे. काही जण काय करतात, मेसेज डिलीट करत चालतात नंतर. आता हे बघा तुम्ही, 2 स्क्रीनशॉट टाकतो मी. तर आता हे असं प्रकारे काय करावं राव, डोकं चाला. लय अवघड आहे बाबा, काय करावं. चालेल ठीक आहे, जाऊ द्या. तुमच्यासोबत पण असं होत असणार आहे, बघा झालं असेल कोणासोबत तर मला सांगा कमेंटमध्ये. यांना रिप्लाय तरी काय द्यावा राव. आता यांच्याशी बोललं तर साला यांना वाटायचं बाबा हा त्या प्रकारातला आहे का काही, त्याच्यामुळे यांना बोलूशी नाही वाटत.
आधी असं व्यवस्थित बोलायचं. आपण काय म्हणतो, चला बाबा असं नाही, एखादा हाय हॅलो कुठं राहता काय असं तसं एखादं आपल्याला वाटतं, चला बाबा आपला फॉलोवर असन किंवा एखादी बुकिंग बिकिंग द्यायची असन, त्याच्यामुळे मेसेज करत असन, म्हणून चला आपण रिप्लाय देतोय. तर हे असे प्रकार. जाऊ द्या, मरू द्या, विषय संपू द्या आता. हे काय त्यांची कामाची ती अवघड आहे. तर बघू आजचं बुकिंगचं कसं होतंय काय. बाकी पुढले अपडेट देतो मग, कसं काय धंदा होतोय आज काय कसं. चालेल, भेटू मग आता डायरेक्ट एअरपोर्टलाच. तर मित्रांनो, आता आपण आलोय कोथरूडला. कोथरूडला म्हणजे मगाशी जी आपल्याला म्हटलं होतं ना तुम्हाला, जाधववाडीतून चिखलीतून जी रिझर्वेशन होती ती ऑटोमॅटिक कॅन्सल झाली. ऑटोमॅटिक आता कसं काय प्रॉब्लेम झाला त्याचं मी रेकॉर्डिंग केली. ही रेकॉर्डिंग बघा तुम्ही. तर हे असे प्रकार होतात. आता हा प्रकार लोकलला पण व्हायला लागलाय. आधी असं फक्त इंटरसिटीला होत होतं, पण आता हे लोकलच्या बुकिंगला पण प्रीमियरच्या याला जास्त करून प्रॉब्लेम येतोय. काय होते काय समजत नाही. कस्टमर कॅन्सल म्हणून तर काही येत नाही त्याच्यात, पण होतोय प्रॉब्लेम. बुकिंग डायरेक्ट गायब होतात त्याच्यातून सिस्टममधून. तर जाऊ द्या. त्यानंतर आपल्याला मग 2 वाजताची बुकिंग बानेरमधून भेटली होती प्रीमियरचीच, 618 रुपयाची. बानेरला एमटीच गेलो. तिथून काही एक 7-7.5 किलोमीटर होतं तातवडेमधून. मग तिथून पिकअप केलं, एअरपोर्टला आलो. एअरपोर्टमध्ये बराच वेळ थांबलो, बुकिंग काही वाजत नव्हते व्यवस्थित. आणि त्यानंतर आपल्याला कोथरूडमधून आता 5:30ची बुकिंग भेटली. काहीतरी 17 किलोमीटरला 451 रुपये. आणि नशिबाने ती उचलली आणि लगेच आपल्याला कोथरूडची बुकिंग वाजली. येताना एअरपोर्टमधून आता रेट लय कमी भेटला आहे. 296-97 काहीतरी भेटला असन, पण कमीच आहे 17 किलोमीटरला. पण जाऊ द्या, कारण जाताना आपल्याला रेट परवडतोय, मॅच होतोय. जवळपास 20 रुपये किलोमीटर जाऊन येऊन आपलं होतंय. त्याच्यामुळं घेतली. झालं आहे आता, आलो आहे आता, ड्रॉप केलं आहे आता. ही अजून बुकिंग ॲक्टिव्ह झाली नाही कोथरूडची, जी एअरपोर्टची आहे ती. तर बघू आता काय होतं आहे कसं. पुढली अपडेट देतो मग तुम्हाला. आज प्रयत्न तर आहे 3000 टार्गेट करायचं, बघू काय होते. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 8 आणि आपण आहे हिंजवडीमध्ये. तर सकाळची जी आपली रिझर्वेशन कोथरूडमधून जी होती ती पुणे एअरपोर्टला आपण ड्रॉप केली. त्यानंतर एक 10-15 मिनटानंतर आपल्याला तिथून लगेच बानेरची बुकिंग वाजली. काहीतरी 19 किलोमीटरला 372 रुपये. सॅडांची बुकिंग असल्यामुळं रेट चांगला दिला. तर ठीक आहे, 18-19 रुपये किलोमीटरने परवडतोय. घेतली. बानेरला आलो, जरा वेळ थांबलो तिथं, एक 15-20 मिनटं गेले असन. आणि त्यानंतर तिथून आपल्याला वाकडची बुकिंग वाजली. 7.5 किलोमीटरला 206 रुपये भेटलेत आपल्याला. तर झालं आहे जवळपास 2400 रुपयाचं जवळपास काम झालं आहे. तर आता बघू, अजून ट्राय करायचं आहे. टार्गेट तर ठेवलं आहे 3000चं. बघू आता काय होतं. इथून जर समजा एखादी कल्याणी नगर वडगाव शेरी वगैरे काही वाजली तर तिकडं जाऊन परत तिकडून PCMCत यावा, म्हणजे टार्गेट कंप्लीट होईल. तर बघू कसं होतं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं होतं, कोथरूडवरून ज्यावेळेस मी संगमवाडीला लागलो का, संगमवाडी बस स्टॉपच्या तिथं हा डॅश कॅमचा व्हिडिओ बघा तुम्ही. मित्रांनो, सांगायचं एक तुम्हाला, जर पहाटेच्या वेळी तुम्हाला जर झोप लागत असेल ना, तर प्लीज यार गाडी नका चालवत जाऊ राव. तुम्ही आता ह्या गाडीची हालत बघा पूर्ण, म्हणजे किती नुकसान झालं आहे तिचं. आणि राईट साईडला ती गाडी डिवायडरला धडकलेली आहे, म्हणजे गट्टू टाकलेले आहे ना तिथं, तिथं धडकलेली आहे गाडी ती. तर काय होते, आपण पैसा पैसा करतो, पैसा कशासाठी कमवतो, आपल्यासाठी कमवतो. पण उद्या जर समजा काही झालं, आपल्या जीवाला काही घात झाला, तर मग त्या पैशाचं तरी काय करणार आहे ना तुम्ही. पहाटाचा टाईम असा राहतो 2:30-3च्या पासून तर जवळपास 6-6:30पर्यंत. हा टाईम जो राहतो ते म्हणतात ना साखर झोपेचा टाईम राहतो. त्या टाईमात झोप लागते. आणि ज्यांना झोप लागते ना, कृपया त्यांनी गाडी चालवत नका त्या टाईमात. त्या टाईमात झोपा निवांत लागलं.
थोडं दुपारी जर चालू करताय थोडं दुपारी लवकर चालू करा, किंवा मग ह्या टाईमात 3 तास झोप काढून थोडं मग सकाळी लवकर जाता घरी तर थोडं लेट जा. म्हणजे तुम्हाला जेवढा धंदा करायचा आहे तेवढं टार्गेट असते ना, पण ज्यावेळेस तुम्हाला झोप येते ना तर तुम्ही नकाच गाडी काढू ना, त्या टायमाला तुम्ही आरामच करा. कारण प्रत्येकाला पॉसिबल होत नाही. कारण मला सवय झालेली आहे ना, माझ्यासारखा असा प्रत्येकजण नाही की ह्या टायमिंगमध्ये तुम्ही गाडी चालवू शकता. आता हे 100% झोपेच्याच ह्याच्यात झाले. आता बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं जे कसं झालं काय, तर काळजी घ्या जरा. तर चालेल, आता बघू आपण इथून काय होते, कशी बुकिंग पडते सांगतो तुम्हाला. जर पडली बुकिंग एखादी परत तिकडली चांगल्या रेटनी तर जाऊ कल्याणनगर वगैरे तिकडून परत PCMC येऊ. आणि जर नाहीच वाजली आणि जर वाजली PCMC घराकडली, कारण आता इथून हिंजवडीतून वाकडमधून DY पाटीलच्या वगैरे पिंपरी कॉलनीच्या किंवा भोसरी MIDCच्या बुकिंग पडतात. बघू काय होते, सांगतो मग पुढं. होतो हिंजवडीमध्ये लास्ट बुकिंग घेऊन गेलो. हिंजवडीमधून आपल्याला फेज 2वरून भोसरी MIDCची रिझर्वेशन भेटली होती प्रीमियरची. 21 किलोमीटरला काहीतरी 469 रुपये रेट होता. आणि तिथंच आपल्याला त्या लोकेशनला जायला एक 10 किलोमीटरची उबेरला बुकिंग पडली. तर झालं आज आपलं जे टार्गेट होतं 3000चं थोडंसं 70 रुपयांनी कमी पडलं आहे, फक्त 2930 रुपये झाले. तर ठीक आहे, आता आजचा दिवस तर गेला आहे चांगला. बघू आता उद्या कसं होतं आहे काय. तर चालेल, आजचा ब्लॉग आपण इथं संपवतो आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.